नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं निर्मला फॅशन मराठी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण सर्वात छोटी साईज म्हणजेच 28 साईजची कटोरी ब्लाउज पेपर कटिंग कशी तयार करायची ते पाहू आणि गोल कटोरी कशी बनवायची। छोट्या साईज मध्ये गोल कटोरी कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू। अतिशय सोपी पद्धत आहे आणि नवीन शिकणाऱ्यांना पण सहज समजेल अशी सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कुठे स्किप करू नका। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, मी इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे। आपण याच्यावरती सर्वात पहिला ब्लाउजची उंची टाकून घ्यायची। तर उंची तुमची किती पण असेल त्याच्यानुसार घ्यायची। त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचं। जसं आता इथं उंची आहे बघा 13 इंच, तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच घेणार आहोत। इथं शोल्डर 5 इंच, मुंडा उंची 5.5 इंच, इथं छातीचा चौथा भाग टाकायचा। छातीचा आपला चौथा भाग येतो 7 इंच आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं, म्हणजे संपूर्ण घडी 9 इंच। त्याच्यानंतर सरळ रेष मारून घ्यायची। आपण इथं 1.5 इंचाचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। सव्वा 2 इंच गळा रुंदी ठेवायची। मागील गळा 10 इंच आहे, तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करू। खालून गळा रुंदी 2.5 इंच बॉक्स काढून घेऊ आणि जसा गळ्याचा आकार द्यायचा तसा गळ्याचा आकार द्यायचा, म्हणजे आवडीनुसार गळा घेऊ आपण। तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही इथं घेऊ शकता या पद्धतीने। आपला इथं टक्स येणार 4 इंचावरती, उभा टक्स 3.5 इंच या पद्धतीने। तर आपला हा बॅक साइड पार्ट झाला। ज्यावेळेस तुमचा डीप गळा असेल त्यावेळेस तुम्ही इथं गळ्यावरती अर्धा इंच डाऊन करून घ्या बघा या पद्धतीने। याने काय होईल तर तुमचं शोल्डर उतरणार नाही। आपण आता हा बॅक साइड पार्ट कट करून घेऊ। आपण हा बॅक साइड पार्ट कट करून घेतला। आपण हा बॅक साइड पार्ट जसाच्या तसा ह्या कागदावर आखायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला कुठं समजला नाही तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा। आता आपण इथं जी गळा रुंदी आपण जी बॅक साइडला घेतली तीच आपल्याला पुढच्या साइडला पण घ्यायची आहे, सव्वा 2 इंच। जर कुणाचा सव्वा 2 इंच गळा घेतल्यावर पण शोल्डर उतरत असेल तर तुम्ही इथं गळा रुंदी ही 2 इंचाची घेऊ शकता। आता आपला इथं पुढचा गळा 6 इंच आहे। अडीच इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे। इथं बॉक्स काढून आपण इथं गळ्याचा शेप देऊन घ्यायचा।
या पद्धतीने आपण इथं मुंड्याचा आकार पण देऊन घेऊ. आपल्याला हा मुंड्याचा आकार घ्यायचा नाही, हा कारण की बॅक साईडचा आहे. आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार घ्यायचा 1 इंचापासून. या पद्धतीने आता आपण इथं योगपट्टीचा माप टाकून घेऊ. योगपट्टी आपण ही 2.5 इंचावर घ्यायची. जर इथं तुमची उंची 12 इंच किंवा 12.5 इंच असेल ब्लाउजची, तर तुम्ही इथं ही योगपट्टी 2 इंचाची घेऊ शकता. इथं उंची माझी 13 इंच आहे, तर मग मी इथं 2.5 इंचावरती घेतलेली आहे योगपट्टी. इथं 1.5 इंचापासून योगपट्टीला शेप द्यायचा. या पद्धतीने तुम्ही हलकासा हात तिथं आपले ब्लाउज मध्ये कोणा वगैरे निघू नये त्याच्यासाठी तुम्ही एक असं थोडासा आकार वरती देऊन घेऊ आपण. इथं आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. तर 28 छातीला कटोरी 4.5 इंच घ्यायची आहे. बघा या पद्धतीने इथून आपल्याला 1.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा. आपण जो मोंढ्याचा आकार दिला इथून आपल्याला 2.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा. आता आपण इथं कटोरीला शेप देऊन घ्यायचा. आपल्याला हे 3 पॉइंट मिळाल्यानंतर आपण इथं कटोरीला शेप द्यायचा. बघा या पद्धतीने आपली इथं कटोरी पण निघली. आता आपण हे सर्व पार्ट कट करून घेऊ पुढचा. आपण इथे ही योगपट्टी वेगळी करून घेऊ. त्याच्यानंतर आपण हा गळा कट करून घेऊ. कटोरी वेगळी करून घेऊ आपण ही. बघा या पद्धतीने आता आपल्याला योगपट्टी वाढवायची आहे. योगपट्टी आपल्याला खालून 1.5 इंचानी वाढवायची असती, तर मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटला कशी वाढवायची. आपण सर्वात पहिलं कटोरी वाढून घेऊ. तर कटोरी ही तिरकी करून ठेवायची. जर तुमच्याकडं पेपर कमी असेल किंवा कापड कमी असेल तर तुम्ही सरळ ठेवली तरी पण चालेल, पण आपण इथं कटोरी नेहमी ही तिरकीमध्ये ठेवायची. कटोरीचा पफ वगैरे मस्त येतो. मग आता आपण ही कटोरी जशीच्या तशी सर्वात पहिलं काढून घेऊ, म्हणजे आखून घेऊ. इथं आपण ह्या साईडला ही कटोरी 1.25 इंचानी वाढवायची आणि ह्या साईडला ही 1.25 इंचानी वाढवायची. आता इथं तुम्ही वर 1/2 इंच वाढवायची काहीच गरज नाही, फक्त एक साईडला इकडे वाढवा. या पद्धतीने हे पॉइंट इथं जोडून घ्यायचे. आता आपण ही जी कटोरीचं काढलेले सेंटर आहे त्याचा मधला सेंटर काढायचा. आपल्याला खाली 1.5 इंचानी वाढवून एक पॉइंट घ्यायचा या पद्धतीने. आणि आता हे सर्व पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे. आता इथं
इथं तुम्ही जेवढा पण कटोरीला गोल आकार देशाल तेवढी तुमची कटोरी छान येईल. ही बघा आपली 28 साईजची कटोरी. आपण हिला कट करून घेऊ. ही बघा आपली 28 साईजची कटोरी एकदम परफेक्ट पद्धतीने तयार झाली. ही कटोरी या पद्धतीने इथं बसणार फिटिंग मध्ये. आता ही योगपट्टी जी आहे ती आपल्याला 1.5 इंचानी खालून कशी वाढवायची ते सांगते मी. हे बघा इथं खालून आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे कट शेप आपला पुढील पार्ट हा कमी पडणार नाही. 1.5 इंचानी वाढवल्यानंतर फक्त 1.5 इंच वाढवायचं आणि जसंच्या तसं हा योगपट्टी इथं ठेवून जसंचा तसा आकार देऊन घ्यायचा. तर ही आपली योगपट्टी वाढवली. हे बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथं ही 28 साईजची कटोरी बघितली. ही आपली क्रॉस पट्टी झाली. ही योगपट्टी आपण वाढवून घेतली आणि हा आपला बॅक साइड पार्ट झाला. बघा खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला बाहीचा पण व्हिडिओ दाखवते, बाही पण कटिंग दाखवते. हे बघा पेपर असा फोल्ड करून घ्यायचा. आपल्याला जो बॅक साइड पार्ट आहे याचा मुंढ्याचा आकार मोजून घ्यायचा किती आहे. तर इथं तुम्हाला काय करायचं, 2 इंच आपण जे शिलाई मार्जिन घेतलं ते सोडून तुम्हाला इथं हे मोजून घ्यायचा मुंढ्याचा आकार किती आहे. तर 6.25 इंच आहे. तर आपण 6.25 इंचाचं बॉक्स काढून घ्यायचा सर्वात पहिलं या पद्धतीने. आता आपल्याला इथं बाहीची उंची आहे 4 इंच. आपण त्याच्यामध्ये 1 इंच घेऊ 5 इंच. आपल्याला इथं दंडघर घ्यायचा. दंडघेर आहे 5 इंच. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं 2 इंच. आता आपण हे जे घेतलेलं आहे खालून बॉक्स काढून इथून आपल्याला 2.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा. आता आपण जे घेतलेलं आहे 5 इंचचं दंडघेर, तर आपण त्याच्यामध्ये 6 इंच मार्जिन 1 इंच प्लस करून 6 इंचावरती पॉइंट घ्यायचा. इथं तुमचा दंडघेर किती पण आलेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करून ह्या रेषेवरती पॉइंट घ्यायचा. त्याच्या पुढे हे शिलाई मार्जिन 2 इंच ठेवायचं. इथून आपण 1 इंचापासून बाहीला शेप देऊ. पाऊण इंच आतून मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा परत. तर ही आपली बाहीची कटिंग पण खूप सोप्या पद्धतीने आहे. तर ही बघा आपली बाही पण इथं तयार झाली. तर बाही पण कटिंग दाखवली आणि संपूर्ण आपण इथं पॅटर्न पण कट केलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.